एका सत्य घटनेवर आधारित एक अशी गोष्ट ज्यामुळे अकोला जिल्ह्यातील पातूर गावातल्या काही लोकांचं जीवनच बदललं। तेथील बोर्डी नदी बनली सोन्याची खाण। पण हे सगळं झालं एका दारुड्यामुळे। नेमका किस्सा काय झालाय हे सगळं सांगतो आपल्या या व्हिडिओमध्ये। नमस्कार, स्वागत आहे आपल्या रापची व्हिडिओमध्ये। 1974 साल, महाराष्ट्रातल्या अकोला जिल्ह्यातील एक छोटस पण शांत गाव पातूर। गावात पारंपरिक पद्धतीने एक लग्न लागलेलं। ढोल ताशांचा आवाज, वराड्यांचा जल्लोष आणि मधोमध वधूवरांचा शुभविवाह, सगळं अगदी नेहमीसारखं सुरू होतं। पण या साध्या लग्नात अचानक एक असा प्रसंग घडला की ज्यामुळे गावाचं नशीबच बदलून गेलं। वराड्यात एक मामा जरा झिंगाट अवस्थेत आला। मामानं सकाळी सकाळीच कार्यक्रम केला होता। गोड मनानं आणि थोड्या हौसेनं त्याने नवरीच्या हातात एक चकाकत सोन्याचं नाणं ठेवलं, काहीसं मजेत आणि काहीसं भावनेत। उपस्थित लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली। अरे, सोन्याचं नाणं कुठून आणलंस? त्यावेळी सोन्याचा दर हा बराच स्वस्त होता, पण हे नाणं मात्र जड वाटत होतं। जवळपास 1.5 तोळ्याचं नाणं होतं। सगळ्यांनी ते मामाला घेरलं आणि विचारलं, कुठून आणलंस रे सोनं? कुठून चोरी तर नाही केली ना? मामा म्हणाला, कुठून काय र, बोर्डी नदीत भरपूर आहेत अशी नाणी। एक क्षणभर सगळ्यांनी हास्याचं कारण समजून दुर्लक्षित केलं। पण मग त्या मामाच्या चेहऱ्यावरच्या आत्मविश्वासानं एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली। 5-10 मिनिटात बातमी वाऱ्यासारखी पसरली की बोर्डी नदीत सोन्याचे नाणे सापडत आहेत। लग्न सोडून बऱ्याच जणांनी हातात टॉर्च घेतला, कार्बाईडचे दिवे घेतले आणि बोर्डी नदीच्या दिशेने धाव घेतली। रात्रीचा अंधार, पण लोकांच्या डोळ्यात फक्त एक चमक होती, सोनं शोधण्याची। पाण्यात शिरून चिखल हातात उपसून लोक नाणं शोधू लागले। पहिल्यांदा एकाला सापडलं, मग दुसऱ्याला। थोड्याच वेळात नदी पात्रात लोकांचे लोंढे तयार झाले। त्या रात्री बोर्डी नदी सोन्याची खाण बनली होती। गावातील काही ज्येष्ठांनी तर नदीला वाकून नमस्कार केला आणि म्हणाले, ही नदी आमचं भाग्य घेऊन आलीये। लोकांना आश्चर्य आणि आनंद दोन्ही होत होता, पण खऱ्या अर्थाने गोंधळ सुरू झाला तो दुसऱ्या दिवशी सकाळी। बातमी पसरली, बोर्डी नदीतून सोन्याचं नाणं सापडते। आसपासच्या गावातील लोक पातूरकडे निघाले। काहीने जेसीबी आणल्या, काहीने झारे, काहीने गंजाळ लोखंडे आणि काही जण तर मोकळ्या हातानेच खणायला लागले। सरकारला ही परिस्थिती लक्षात येताच पोलिसांची तुकडी पाठवण्यात आली। काही ठिकाणी लाठीचार्ज, अश्रू गॅस आणि कलम 144 लागू करण्यात आलं। पण त्या लोकांचं सोन्यावरचं प्रेम एवढं गहिरं होतं की कोणतीही कारवाई त्यांना थांबू शकली नाही। गाव सोनं उधळतंय हे स्वप्न की सत्य हे लोक विसरले होते। सरकारने जवळपास 3000 सोन्याची नाणी गोळा केली, ज्याचे एकूण वजन होतं 36 किलो। पण तरीही गावकऱ्यांनी बरीच नाणी आधीच खिशात घालून ठेवली होती। पण जेव्हा नाण्याचं मूल्यांकन करण्यात आलं तेव्हा कळालं की ही सोन्याची नाणी मुघलकालीन होती। शहाजहान गादीवर होता तेव्हा त्याचा सरदार ख्वाजा जहा याला गोळकोंडामधून वसूल केलेला खंडणीचा खजिना सुरतच्या ठाण्यात जमा करायचा होता। जेव्हा हळूहळू मुघल सैन्य विदर्भात पोहोचलं तेव्हा पातूरचा हिरवागार परिसर बघून तात्पुरती छावणी उभारली, तेही बोर्डी नदीच्या पात्रात। रात्री अचानक अतिवृष्टी झाली आणि बोर्डी नदीला महापूर आला। काही जण सांगतात पातूरच्या संत शहाबाबूंनी दिलेल्या शापामुळे या नदीला महापूर आला होता। या महापुरात मुघल सैन्याचं वाहून गेलंच, पण त्याचबरोबर खजिनाही वाहून गेला। आणि हाच तो खजिना जो एका दारुड्यामुळे सापडला। आजही पातूरमध्ये कोणी वयोवृद्ध माणूस ही गोष्ट सांगतो, त्याच्या चेहऱ्यावर हास्य असतं, डोळ्यात एक चमक असते आणि मनात एक शंका असते की कदाचित अजूनही काही नाणी त्या नदीच्या खाली दडलेले असतील। काही लोक ही नाणी विकून श्रीमंत झाले, काही संग्रहालयात पोहोचले, तर काही अजूनही कुठल्या तरी जुन्या कपाटात झाकून ठेवलेले असतील। ही गोष्ट केवळ सोन्याची नाही, ही आहे नशिबाची, इतिहासाची आणि एका साध्या माणसाच्या कृतीमुळे उलगडलेल्या गूढ रहस्याची। पातूरचं गाव इतिहासात कोरलं गेलं एका लग्नामुळे, एका मामामुळे आणि बोर्डी नदीमुळे। ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी रापचिकला इंस्टाग्रामवर फॉलो आणि युट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका।